कसबा वाळवे येथील मंडल अधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे यांना 27,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलं जेरबंद। 7/12 पत्रकी नाव नोंद करण्यासाठी 27,000 रुपयांची लाच स्वीकारताना राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील मंडलाधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे वय वर्ष 47 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं। 19 डिसेंबर रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती। त्यामध्ये शेतजमीन गट क्रमांक 479 यामध्ये तक्रारदार यांचे 7/12 पत्रकी नाव लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मंडळ अधिकारी कुलदीप जनवाडे यांनी 10,000 रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार दाखल केली होती। तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार 19 व 20 डिसेंबरला पडताळणी केली असता मंडळ अधिकारी कुलदीप जनवाडे यांनी तक्रारदार यांनी अर्जुनवाडा येथे असलेली शेतजमीन गट क्रमांक 479 मध्ये 7/12 पत्रकी नाव नोंद करण्याकरिता त्यांच्याकडे नंदकुमार पाटील यांचे नाव लावण्याच्या प्रकरणासाठी 7,000 रुपये व तक्रारदार पाठपुरावा करत असलेल्या त्यांच्या गावातील इतर 4 प्रकरणासाठी 20,000ची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। आज 23 डिसेंबर रोजी कुलदीप जनवाडे यांना तक्रारदार नंदकुमार पाटील यांच्याकडे पडताळणीमध्ये मागणी केलेले 10,000 पैकी 7,000 व उर्वरित 4 प्रकरणांसाठी 20,000 अशी एकूण 27,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। त्यानंतर आरोपीची झडती, वाहन तसेच कार्यालयाची झडती करून आरोपी कुलदीप जनवाडे यांचा मोबाईल तपासकामी जप्त करण्यात आला। आरोपीच्या घर झडतीसाठी पथक तात्काळ रवाना करण्यात आले आहे। घर झडतीची प्रक्रिया सुरू असून आरोपी कुलदीप जनवाडे यांच्या विरुद्ध राधानगरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, प्रकाश भंडारे, विकास माने, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील यांनी केली। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आकाश पाटील, ठिकपुर्ली। अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।